यूं तो हर आँख बहुत रोती है, हर बूंद मगर अश्क नहीं होती। कहकर रो दे जो जमाने का गम, उस आँख से गिरे वो मोती है। असंच डोळ्यातला प्रत्येक अश्रू, जीवनाचा प्रत्येक क्षण, अन्नाचा प्रत्येक कण हा इतरांसाठी वेचणारे आपले लाडके नाना म्हणजेच श्री भानुदास गणपत पाटकर। काही व्यक्तींकडे बघून जाणवतं की देवाने त्यांना एका विशेष कार्यासाठी या जगात पाठवलंय। ती लोक शब्दशः दैवी असतात। पाहुयात अशाच एका असाधारण व्यक्तिमत्वाचा एक विलक्षण प्रवास। नानांचा जन्म 15 मार्च 1945 साली आर्वी गावात झाला। नानांचं लहानपण ते 10वी पर्यंतचं शिक्षण आर्वी गावातच झालं। वडिलांचा मॅट्रिक करण्यासाठी प्रचंड आग्रह असून सुद्धा नानांनी त्यांना स्पष्ट नकार दिला, कारण त्यासाठी गावाबाहेर जावं लागणार होतं आणि त्यांची गावाशी आणि त्यांच्या आई वडिलांशी जोडलेली नाळ त्यांना आपुलकीने थांबण्यासाठी प्रवृत्त करत होती। घरी हलाखीची परिस्थिती असल्यामुळे नानांनी तिथेच शिक्षणाला पूर्ण विराम दिला। ज्या वयात आजकालची मुलं खेळून मॉलमध्ये फिरून आनंद लुटतायत, त्या वयात नाना त्यांच्या वडिलांच्या खांद्यावरचं ओझं कमी व्हावं म्हणून पैसे कमवत होते। मग वयाच्या 14व्या वर्षी घरोघरी जाऊन वर्तमानपत्र देणं असो किंवा दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करणं, अगदी सायकलवरून पाव विकणं असो, नानांचा संघर्ष हा सुरूच होता। आता तुम्ही विचार करत असाल ना की इतक्या कोवळ्या मनाला संघर्ष करण्याचं बळ आलं कुठून? तर ते त्यांचे वडील गणपत रामचंद्र पाटकर उर्फ दादा यांच्याकडून। प्रत्येक मूल हे ओल्या मातीसारखं असतं, त्याला आपण जसा आकार देऊ तसं ते घडत जातं। आणि त्याचप्रमाणे आपल्या संस्कारांनी नानांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या म्हणजेच लीलाबाई कोठावदे, बाळकृष्ण गणपत पाटकर, भानुदास गणपत पाटकर, इंदुबाई सोंजे, दिनकर गणपत पाटकर आणि शोभा ब्राह्मणकर यांच्या आयुष्याला योग्य आकार दिला तो दादांनी। दादांचा स्वभाव अतिशय शांत, जणू देवघरातल्या समईतली ज्योत, शांतपणे जळणारी परंतु घरातल्या कानाकोपऱ्यात प्रकाश पोचवणारी। दादांची ओढ अध्यात्माकडे असल्यामुळे दर आषाढी एकादशीला पांडुरंग त्यांची पंढरपूर वारी नियमित घडवत होता, तेही न चुकता। दादांचा आपल्या संस्कारांवर इतका विश्वास होता की त्यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मुलांना त्यांचा पगार सुद्धा विचारला नाही। त्यामुळे नानांच्या यशस्वी आयुष्यामागे मोलाचा वाटा आहे तो दादांचा। वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर चालत नानांनी किराणा दुकान चालवण्याचा वारसा पुढे नेला, पण काळाची गरज ओळखून त्याचं रूपांतर मेडिकल अँड जनरल स्टोअर्समध्ये केलं आणि तेव्हापासून नानांच्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळाली। व्यवहारात त्यांचा हात कोणी धरूच शकत नाही हे आपण सगळे जाणतोच, पण या कौशल्याचं बीज रोवलं गेलं ते अगदी नाना 14 वर्षांचे असतानाच। तेव्हा एका व्यापाऱ्याचे 360 रुपये देणं बाकी होतं आणि म्हणून त्यांनी कोर्टामार्फत समन्स पाठवलाय हे आईकडून नानांना कळताच नानांनी एक डबा घेऊन त्यात पैसे जमवायला सुरू केलं आणि मनाशी पक्का निर्धार केला कामाला झोकून देण्याचा। जसं अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता आणि बाकी सगळं काही धुसर झालं होतं, तसंच नानांचं एकच लक्ष होतं, मेहनत करायची आणि व्यापाराच्या हातात अभिमानाने पैसे नेऊन द्यायचे। मग दिवस रात्र एक करून डबा भरत होता आणि शेवटी तो दिवस आला जेव्हा नानांनी गाळलेल्या घामाचं फळ मिळालंय की नाही हे कळणार होतं। नाना डबा घेऊन व्यापाऱ्याकडे गेले। पैसे जमले असतील का, कमी पडले असतील तर, अशा अनेक प्रश्नांनी नानांच्या मनात काहूर माजवला होता। व्यापाऱ्याकडे पोहोचताच त्याने पैसे मोजायला सुरुवात केली आणि बघतात तर काय, आवश्यकता होती 360 रुपयांची आणि जमा झाले एकूण 377 रुपये। व्यापारी अक्षरशः थक्क झाला।
थक्क झालेले डोळे आणि उंचावलेल्या भुवया जरा सैल झाल्यावर व्यापाऱ्याच्या मुखातून मनापासून एकच उद्गार निघाले, बाळा, तू खूप मोठा माणूस होणार आहेस. हे सगळं होऊ शकलं कारण नानांना त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून नीतीचे धडे मिळाले होते. संघर्षाला नाना कधीच घाबरले नाही. उलट संघर्ष नसेल तर पुढे मिळणाऱ्या यशाला अर्थच नाही ही त्यांची मान्यता आहे. आणि खरंच आहे, गिरते है घुड़सवार मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरेंगे जो घुटनों के बल चले, हे उगाच थोडी म्हटलंय. त्या विठुरायाला जसं संपूर्ण ब्रह्मांड सुरळीत सुरू ठेवण्यासाठी रखुमाईची साथ लाभते, तसंच या विठुरायाला सुद्धा संसारात मोलाची साथ लाभली ती सुनंदा भानुदास पाटकर म्हणजेच आपल्या लाडक्या आजींची. थोडी सागर निळा, थोडी शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. 1967 साली नाना आणि आजींचा विवाह झाला. आजींनी कधीच फक्त नानांच्या हाताला हात लावून मम नाही म्हटलं, तर त्यांना खंबीरपणे साथ देत येणाऱ्या समस्यांना हसत हसत तोंड दिलं. आजींच्या पावलांनी घरात साक्षात लक्ष्मीच आली, कारण आजीच्या येण्याने घराची परिस्थिती बदलायला वेगाने सुरुवात झाली. आजोबा अतिशय कडक शिस्तीचे, पण म्हणतात ना, बाई पण भारी देवा, तसंच आजीने कडक शिस्तीच्या नानांना त्यांना बोलायला कधी संधीच दिली नाही. इतकी सर्व गुण संपन्नता आजीत होती. अगदी जातेवर दळणं असो, विहिरीवरून पाणी भरणं असो, उखळात कांडणं असो, किंवा आजवर नानांना दुकानात दररोज मदत करायला जाणं असो, आजींनी कधीच कुठल्याही गोष्टीचा विरोध नाही केला. लहानपणापासून प्रचंड संघर्षमय जीवन जगलेली ही माऊली संकटांना हसत हसत तोंड देत गेली. आजींनी आजच्या पिढीला एक पत्नी, सून आणि आई म्हणून कसं असावं याचं उत्कृष्ट उदाहरण दिलंय. आणि खरंच आहे, टाकीचे घाव सोसून देवपण दुसऱ्याला देणं सोपं नाही हो. आणि हे फक्त एक आईच करू शकते. स्वतःचा विचार न करता आपल्या परिवारासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या माऊलीसारखं जगायला आपल्याला जमेल का हो? प्रयत्न तरी करूयात. आजींच्या रामभक्तीचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे. आजींनी रामजप लिखित स्वरूपात अवघ्या 35 लाख वेळा केलाय. यावरूनच आजींच्या रामभक्तीची प्रचिती येते. अशा सुसंस्कारी, अन्नपूर्णा, समजूतदार असलेल्या उत्तम गृहिणीच्या साथीने नानांनी फक्त स्वतःच नाही तर इतरांचंही जगणं समृद्ध केलं. कारण या दोघांचंही एकच ध्येय होतं, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. नानांच्या नेतृत्व कौशल्यामुळे त्यांनी 3.5 वर्ष गावाच्या सरपंचाची भूमिका उत्तमरित्या वठवली. पण मनाने खरी आणि प्रामाणिक असलेली माणसं अनितीच्या जाळ्यात फार काळ अडकून राहत नाही. तसंच घडलं. नानांनी अगदी तत्वनिष्ठतेने आणि आदराने ते पद सोडलं. त्यांचा सगळ्यात जवळचा सहवास लाभलेला त्यांचा परिवार एक आदर्श परिवार म्हणून ओळखला जाईल असाच आहे. कारण त्यांच्यामध्ये नानांनी त्याच संस्कारांची रोजवण केली आहे जी दादांनी नानांमध्ये केली. नानांना 2 मुली आणि 2 मुलं आहेत. संस्कारांची, अभिमानाची, कर्तव्य दक्षतेची आणि समाजसेवेची पुढची पिढी म्हणजे नानांची 4ही मुलं. नानांनी चालवलेला दादांचा वारसा ही मुलं उत्तमरित्या अविरत सुरू ठेवण्यात यशस्वी झाले. मोठा मुलगा राजेंद्र म्हणजेच राजू भाऊ आणि त्यांची पत्नी स्मिता यांना 2 मुलं आहेत, सौरभ आणि अथर्व, जे उच्च शिक्षण घेत आहेत. राजू भाऊ मेडिकल व्यवसाय आर्वी गावात उत्कृष्टपणे सांभाळत आहे. आजही पंचक्रोशीत राजू भाऊंचा एक वेगळा ठसा आहे. त्यांची व्यवसाय, समाजकार्य आणि अध्यात्माची कास अतिशय उत्कृष्ट आहे. नानांचा लहान मुलगा धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी चैताली यांना एक मुलगी आहे, अदिती, जी उच्च शिक्षण घेते.
धर्मेंद्र म्हणजेच बंडू आबा हे नाशिकमध्ये स्थायी असून नानांचा औषध व्यवसायाचा वारसा त्यांनी यशाचा शिखरबिंदूपर्यंत नेऊन ठेवलाय. वैद्यकीय क्षेत्र असो किंवा व्यावसायिक क्षेत्र असो, आबा कायम इतरांच्या मदतीसाठी तत्पर असतात. नानांची मोठी मुलगी शारदा आणि त्यांचे पती राजेंद्र यांना 2 मुलं आहेत, अमोल आणि प्रियंका. अमोल आणि त्यांची पत्नी रेणुका यांना एक मुलगा आहे, प्रणम्य. आणि प्रियंका आणि त्यांचे पती राहुल यांना 2 मुलं आहेत, अर्जुन आणि वर्णिका. सौ शारदाताई यांना आईप्रमाणेच सतत कामाची प्रचंड आवड आहे. आणि नानांसारखंच आपण स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी आपलं आयुष्य सार्थकी लावलं पाहिजे ही त्यांची कायम धडपड असते. नानांची लहान मुलगी सरिता म्हणजेच बंडीताई आणि त्यांचे पती अविनाश यांना 3 मुले आहेत. अनुजा आणि त्यांचे पती अनिकेत यांना एक मुलगा आहे. आणि ऋतुजा, वेदांत असा सरिताताईंचा परिवार आहे. सरिताताई यांना आईप्रमाणेच उद्योगाची आवड. त्या स्वतः सुगरण असल्यामुळे त्यांनी आज पीठ मार्ट हा व्यवसाय स्थापन केला असून तो अग्रगण्य स्तरावर पोहोचवला आहे. जावाई, सुना, नातवंड हे सगळे आल्यानंतर सुद्धा काळानुसार स्वतःला बदलून एक आदर्श व्यक्तीची भूमिका नाना कायम बजावत राहिले. लाड, प्रेम आणि शिस्त यांचा योग्य समन्वय साधणारे आजोबा हे अध्यात्मामध्ये सुद्धा खूप रमले. त्यांचे वडील वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं कर्तव्य पार पाडत नानांनी आषाढी कार्तिकेची वारी करायला सुरुवात केली. 1999 पासून सुरू झालेली ही वारी आज 25 वर्ष अखंडित सुरू आहे. एवढंच नाही तर गेल्या 40 वर्षांपासून परमपूज्य पांडुरंग शास्त्री प्रेरित स्वाध्याय कार्यात कृतिशील आहेत. आणि आजीच्या साथीने त्यांच्या या कार्याला गती मिळाली. फक्त स्वतःपुरता न जगता इतरांचंही चांगलं व्हावं या विचाराने नानांनी अनेक विवाह जमवलेत. फक्त वाणी समाजातच नाही तर इतर समाजासाठीही काम करत मानवतेचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केलं. त्यांच्या मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर काही वर्षातच दैव दुर्विलासाने तिच्या पतीचं अपघातात निधन झालं. त्यानंतर तिच्या 5ही मुलांचं लग्न नानांनी पुढाकार घेऊन आर्वीमध्ये पार पाडलं. इतकंच नाही तर त्यांनी अनेकांना शिक्षण व व्यवसायात मार्गदर्शनही केलं. परिवारातल्या इतरही विवाहांमध्ये नानांचा मुलाचा सहभाग होता. त्यांच्या संस्कारांनी त्यांच्या दोन्ही मुलांना इतकं समृद्ध केलं की आपली कामं सांभाळून ते नानांचा वारसा मनापासून जोपासताय. आणि आपल्या विस्तृत कार्यातून समाजात त्यांनी एक वेगळा ठसा उमटवलाय. एका वडिलाला अजून दुसरं काय हवंय हो. नानांनी यातच सारं काही मिळवलं. त्यांच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्व होणे नाही असं म्हणत त्यांना आर्वी गावाचा राजा म्हणून घोषित केलं तरी चुकीचं ठरणार नाही. असं म्हणतात की आयुष्यात यशस्वी होण्याचं रहस्य तुमच्या दिनचर्येत दडलं असतं. नानांची दिनचर्या ऐकून भल्या भल्यांना कॉम्प्लेक्स येईल असं आयुष्य ते आजही जगताय. अवघ्या 50 वर्षांपासून नाना नियमितपणे पहाटे 5 वाजता उठतात. 15 मिनिटं मणक्याचा व्यायाम करून झाला की ते तब्बल 45 मिनिटं चालायला जातात. मग अंघोळ पूजा आटोपली की ते गीतेतले 5 श्लोक आणि प्रार्थना प्रीतीतले 4 श्लोक न चुकता म्हणतात. प्रार्थना होते तोपर्यंत गावातले विठ्ठल आणि मारुती राया त्यांची वाट पाहत असतातच. त्यामुळे नाना लांब असलेल्या विठ्ठल आणि मारुती मंदिरात अगदी रोज जातात. मग एकदा दुकान उघडलं की रात्री 9:30लाच दुकान वाढवतात. थकणं, आराम करणं हे नानांना कधी पसंतच नव्हतं. त्यामुळे वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा ते दुकान चालवताय. याहून जास्त प्रेरणादायी काही असू शकतं का हो? 80 वर्षांचे असून सुद्धा नानांचं स्वास्थ्य एखाद्या ॲथलीटला लाजवेल असं आहे. नानांनी 71व्या वर्षापर्यंत सायकल चालवली. ऐकून थक्क झालात ना? म्हणूनच की काय, अख्ख्या जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला सुद्धा नानांनी पायदळीत उडवलं. नानांच्या आजारपणाच्या काळात त्यांची दोन्ही मुलं वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे गोष्टी सुरळीत पार पडत होत्या. नानांच्या जिद्दीने व प्रबळ इच्छाशक्तीने
त्यांनी कोरोनावर मात केली. सकारात्मकता असेल तर काहीही शक्य आहे हे नानांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. आपण बंधुप्रेम शिकावं तर नानांकडूनच. आपल्या भावांच्या आनंदासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला आणि आजही त्यांचे मोठे बंधू आणि ते कुठल्याही गोष्टीचा निर्णय एकमेकांना विचारल्याशिवाय आजही घेत नाहीत. आजकालच्या काळात बघायला मिळत नाही इतकं प्रेम, आपुलकी त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. एकूणच नाना म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती, नाना म्हणजे दूरदृष्टी आणि नाना म्हणजे चोख निर्णय क्षमता. नानांच्या या गुणांना सलाम. आपल्या आयुष्यात काही असे लोक असतात जे आपल्या जगण्याला आकार देतात, आपल्यावर संस्कार करतात आणि आपुलकी, प्रेम आणि मार्गदर्शनाने आपलं व्यक्तिमत्व विकसित करतात. अशीच व्यक्ती ज्यांनी त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचं जगणं समृद्ध केलं, अशा नानांना थँक्यू हे 2 शब्द पुरेसे ठरतील का? कधीच नाही. त्यांनी जे आपल्या परिवारासाठी केलं त्याची परतफेड होणं कधीच शक्य नाही. नाना, सध्याच्या या ताणून ताणून नाती तोडणाऱ्या जगात तुम्ही आणि आजी आम्हा सगळ्यांना जोडणारा घट्ट धागा झालात. आजकाल एखादा सुपर हिरो बघायचा असेल ना तर लोकांना सिनेमा हॉलमध्ये जाऊन बघावं लागतं, पण आम्हाला तिकडे जाऊन सुपर हिरो शोधायची गरजच नाही, कारण आमच्या संपूर्ण कुटुंबाचे तुम्ही सुपर हिरो आहात. नाना, तुम्ही ज्येष्ठ आहात, म्हातारे नाही, कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधतं आणि ज्येष्ठत्व इतरांना आधार देतं. असंच तुम्ही आमचा कायमचा आधार आहात. नाना, तुम्ही 25 वर्ष वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेतलं. आज आम्ही तुमच्या पायाशी नतमस्तक होऊन 28 युगांचं पुण्य कमवल्याची अनुभूती घेतो. आपले आशीर्वाद कायम असू द्यात.